आजच्या या प्रचार सभेला उपस्थित असलेले महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि प्रचंड संख्येने उपस्थित असलेले मतदार बंधूंनो, खरं म्हणजे ही तुमची उपस्थिती हीच माझ्या विजयाची नांदी. आता आपण ऐकतोय, पाहतोय, अनेक गोष्टी सांगितल्या जात आहेत. तीस वर्षामध्ये मी इतका विकास केला, तितका विकास केला, अशा वल्गना दिल्या जात आहेत. खरं म्हणजे सुरुवातीचे 20 वर्ष ते म्हणायचे मला करायची खूप इच्छा आहे, पण काय करता, सत्ताच आमची नाही. मग 10 वर्षापासून मंत्रिपद भेटते, काय केलं सांगा ना. जलसंपदा मंत्री झाले, एक तरी नवीन धरण केलं का सांगा. जे धरण आहेत ते पहिल्यांदाच मंजूर होते आणि पहिल्यांदाच झालेले, ते सगळे नाथबाबू खडसेंच्या काळात पूर्ण झालेले आणि त्याचे सर्वे त्याच्या आधी झालेले होते. म्हणजे नवीन काही बोंब पाडू शकलेले नाही. आणि तरी ते सांगते की मी विकास केला. आणि जर खरा विकास पाहिजे असेल ते मध्यंतरी म्हणाले होते की मला जामनेरची बारामती करायची. तुम्ही काय जामनेरची बारामती करणार आहे? खरा विकास जर पाहायचा असेल तर बारामतीला जाऊन पहा, तिथे तुम्हाला खरा विकास कळणार आहे. आणि तिथल्या लोकांसाठी जे केलेलं आहे त्यामुळे तिथल्या नेत्यांना तिथे जायची गरज राहत नाही. तुम्ही काय केलेलं आहे? काही कॉन्क्रीटचे रस्ते, काही डोम, काही पेवर्स. मग आपल्यासाठी केलेले आहे का? याला विकास म्हणतात का? नाही, याला विकास म्हणत नाही. आणि हे जे कामं मंजूर केलेले हे फक्त त्यांच्या बगलबच्च्यांचे पोट भरण्यासाठी केलेले, आपल्या सोयीसाठी केलेले नाही. आणि तुम्ही बघा, कोणतंही काम बघा, प्रत्येक काम बघा, दर्जेदार झालेलं आहे का बघा. आपला हा जामनेर नेरी रोड झालेला अजून पूर्ण झाला आणि तो खड्डे पडायला लागून गेले. तो चिंचखेडा रस्ता पहा, 6 महिने झालेले नाही, चकाचक दिसत होता रस्ता. पण काय नाही, ती फक्त पॉलिश केलेली, ते पॉलिश उघडतात, ती उखडतात, तो रस्ता उघडायला लागलेला आहे. आणि आपला विकास गावामध्ये शहरात कसा फसला होता ते ट्रकचं चाक फसल्यावर आपल्याला कळलेलं आहे. तर म्हणून तो विकास हा विकास नाही. खरा विकास जर करायचा असेल तर शेतकऱ्यांना पाणी द्या, कमी किमतीमध्ये बियाणं द्या, त्याच्यानंतर वीज द्या. शेतकरी कष्टाने कमवेल आणि त्या काळ्या इथून मोती पिकवेल. परंतु त्याने कष्टाने पैसे कमवले की त्याची आर्थिक बाजू भक्कम होईल. मग आमचे झेंडे धरेल कोण? त्याच्यापेक्षा न केलेलं बरं. आता त्यांनी 10 वर्षापासून ऐकतो आपण, इंच जमीन भिजवणार. भिजवली का जमीन? भिजली, पण वरच्या पावसानेच भिजली, इतर त्यांच्याकडून भिजलेली नाही. फक्त पाईपलाईन पडलेली, पण ते पाईप काढले गेले नाही, पाणी पुरवठा केलेला नाही, काहीच केलेलं नाही. तर असा विकास जर असेल तर तो विकास कामाचा नाही. विकास चांगलाच करायला पाहिजे. मग विकास तर करता आलेला नाही. आपण मोठ्या तोंडाने तर सांगितलं तुम्ही मतदारसंघात फिरणार नाही. आणि तुम्ही बघा, ज्या 10 वर्षापासून त्यांचा विकास कुठे झालेला आहे. कोणी विरोधात गेलं, पारस शेठ बोलले तसं, अशा अनेक उदाहरणं दाखवून मी. तो विरोधात गेला का त्याच्यावर सामद आमदंड भेद वापरून दबाव टाकायचा, दडपण टाकायचं. ते सरपंच निवडून येतात काँग्रेसकडून किंवा राष्ट्रवादीकडून, आणि ते त्याला बळजबरी पक्षामध्ये घेतात आणि मोठ्या तोंडाने सांगते की भाजपची इतके आलेले. निम्म्याच्या वर सगळे विरोधी पक्षातले निवडून आलेले होते. कित्येक सरपंच, ज्या सरपंचांनी ऐकलं नाही त्यांना अपात्र केलं आणि अपात्र करून त्यांना घरी बसवलं. हे अशी दडपशाही चालू आहे. हे पण झालं. एखाद्या कार्यकर्त्याने जर स्टेटस ठेवलं तर त्या स्टेटस ठेवणाऱ्या कार्यकर्त्यावर दबाव टाकला जातो, दडपण टाकलं जातं. बऱ्याचदा मला ते कार्यकर्ते फोन करतात की सर आम्ही स्टेटस ठेवलं तर आम्हाला धमकी येते. मी त्यांना सांगितलं, अरे आत्तापर्यंत धमक्या देऊ शकले, आता देऊ शकणार नाही. कारण त्यांच्या आणि तुमच्यामध्ये मी उभा आहे. मला ओलांडून तुमच्यापर्यंत यायची हिंमत नाही. म्हणून कोणीच घाबरायची गरज नाही.
त्यांच्याकडे आता दडपशाही करायला काहीच शिल्लक राहणार नाही. आणि मी तर सांगतो 20 तारखेला तुमची ताकद दिसणार आहे, 23 तारखेला ते दिसणार नाही. सत्ता महाविकास आघाडीचे देणार आहे, मुळीच घाबरू नका त्यांना. आणि आता शेठ बोलले ठेकेदारांचंच फक्त भलं केलेलं आहे. आणि त्या ठेकेदारांनाही सांगतो, आजकाल तुम्ही पहा धनशक्तीच्या विरुद्ध जनशक्ती कशी इथे दिसते, तिकडे फक्त सगळे ठेकेदार दिसतील आणि इकडे सर्वसामान्य जनता दिसेल. पण त्या ठेकेदारांनाही मी सांगतो, तुम्ही ठेके त्यांच्याकडून घेतलेले, पण शेठ बोलले तसं पूर्ण केल्यावर बिलं आमच्याचकडे घ्यायला येणं आहे, म्हणून त्यांच्या नादी लागू नका आणि आमच्या विरोधात जाऊ नका. हे कमी होतं की काय? आता मी 2-3 दिवसापासून ऐकतो, व्हॉट्सअप पाहायला तर मला टाईम नसतो, सोशल मीडिया पाहायला टाईम नसतो, परंतु 2-4 दिवसापासून मला कार्यकर्त्यांनी सांगितलं की अशी अफवा पसरवण्यात आलेली की सरांना मी मॅनेज केलेलं आहे, सर आता गुपचूप बसणार आहे. पण त्यांना हे माहिती नाही की खोडपे सरांना विकत घेणारा पैदा व्हायचा बाकी. आणि मी हेही सांगतो त्यांना की जर कधी तुम्ही अशाच खोट्या अफवा पसरवत असतील की बा खोडपे सरांना मॅनेज केलेलं आहे, तर मला मॅनेज करण्यासाठी काय काय प्रयत्न केलेले हे मी जर तोंड उघडलं तर त्यांना तोंड लपवायला जागा पुरणार नाही. म्हणून माझा त्यांना इशारा आहे की एक खोट्या अफवा पसरवू नका. काय तुम्हाला लढणं आहे, चांगल्या पद्धतीने खिलाडू प्रवृत्तीने लढा. आणि ते तसं लढू शकत नाही, कारण त्यांच्या मागे आता जनताच राहिलेली नाही. जनता सगळी इकडे आलेली, आपल्या पाठीशी आलेली. त्याचं कारणही आहे की मी जनसामान्यांमधला सर्वमान्य असा नेता ठरलेलो आहे. आणि तुम्ही पाहत असाल की मला प्रत्येक सभेमध्ये गावोगावचे लोक मदत करत असतात. का मदत करत असतात? त्यांचं म्हणणं एकच असतं की तुम्ही घाबरू नका, पैशांचा विचार करू नका, आम्ही तुमच्या पाठीशी, पण तुम्ही लढा. आणि जर कधी जनतेने निवडणूक हातात घेतली तर कोणताच माईचा लाल ती निवडणूक पराभूत करू शकत नाही. म्हणून 23 तारखेला मी किती मतांनी निवडून येणार आहे एवढंच त्यांनी बोलावं, बाकीची बोलायची गरज नाही. आणि विकास काय म्हणता? तालुक्यामध्ये फक्त रोड केले, चौपदरीकरण केलं, मध्ये डिवायडर टाकलं म्हणजे विकास झाला का? ते डिवायडरही पाहिले असतील तुम्ही. आधी सिंगल डिवायडर टाकले, ते काढले, मग परत ते झाडं लावण्यासाठी केले. तो पैसा काय तुमच्या घरचा आहे? जनतेचा पैसा आहे. एकच नीट नियोजन करा आणि मग पुढे काय बोलायचं ते बोला. तर विकास जर करायचा असेल तर अनेक पद्धतींनी विकास करता येणार. तर मी जे सांगितलं पाणी वगैरे ते तर झालं, परंतु आता आपली बाजारपट्टा आहे, बाजारपट्ट्याचं चांगलं 5 स्टार असं डेव्हलपमेंट करू शकत होते. ते प्रत्येक गोष्ट सांगता की मी उत्कृष्ट करेल, 5 स्टार करेल. स्टँड सांगितलं होतं की 5 स्टार स्टँड करेल म्हणून. कोट्यवधी पैसा, म्हणजे असं सांगितलं होतं, इतके चांगले स्वप्न दिसले होते की विमानतळ सुद्धा झक मारेल इतकं चांगलं बस स्टँड बनवून आपण. आता त्या बस स्टँड पाशी गेलो तर नाक दाबून चालावं लागतं. हा म्हणजे जे केलं असेल ते फक्त त्यांच्याच फायद्यासाठी केलेलं आहे. इकडे ते स्विमिंग टँक उभारून ठेवलेली आहे. 5-10 वर्ष झाले ते स्विमिंग टँकचा उपयोग होत नाही. आंतरराष्ट्रीय दर्जाचा करू म्हणे, केला असेल पण त्याचा जर उपयोगच होत नसेल तर उपयोग काय? अशा अनेक कामं करता येणार होते, परंतु ते कामं केले नाही, करूही शकत नाही. कारण करण्याची इच्छा लागते, ती इच्छा शक्ती नसल्यामुळे ते करू शकत नाही. आणि मग आता काय केलं त्यांनी? ते पारधी लोक चित्तूर विकता की नाही. मी असं एकदा बाजारात असंच गेलो, पाहिलं त्याच्या पिंजऱ्यामध्ये एक तितर होतं. मग मी त्याला सहज बोललो की तू तितराचं विकतोय, त्याच्यापेक्षा हाच तितर मला देऊन दे ना पिंजऱ्यातला. म्हणे भेटणार नाही बोलतो तू मला. म्हटलं का बरं रे? अरे तोच तितर सोडल्यावर बाकीच्या तितरांना घेऊन येतो. मग असे समाजात अनेक चित्र सोडलेले त्यांनी. आता त्या चित्रांना पिंजऱ्यातच बंद करा आणि आपलं स्वातंत्र्य गमावू नका. तर अशा पद्धतीने यांचे सगळे कामं चालू आहे. हा आपण सगळा विचार करायलाच पाहिजे. आणि आता मी काल लोहाराला सभेला चाललो होतो, प्रचारच चालू होता. नाचनखेड्याजवळ थांबलो, म्हटलं मंदिराच्या कधी नारळ फोडून घेऊ. समोर मंदिर दिसलं होतं. मी दुकानदाराकडे गेलो, म्हटलं एक नारळ द्या.
सर सध्या नारायणचं शॉर्टेज चालू आहे म्हणे. म्हटलं का बरं? अरे इतकी भूमिपूजन चालू आहे म्हणे की जेवढे नारळ आणलं तेवढे फुटून जातं आणि विकले जातं म्हणे. म्हणजे एकही काम पूर्ण करायचं नाही, फक्त भूमिपूजन. आला भाऊ त्या मला असं काम पाहिजे, अरे दिलं म्हणतं फक्त, पण काम होत नाही. आता त्या सारगाव असेल, वाघरी असेल, अनेक असे नाही ते तर झालंच, अशा अनेक गावांना असं सांगितलेलं होतं की तुमचं धरण झालं नाही तर मी मत मागायला येणार नाही, आणि मत मागायला जातातच. मग हे जातं कुठे? मग हे नुसते खोटे आश्वासनं द्यायचे, जुमले करायचे आणि मतं घेऊन घ्यायचे, आणि 5 वर्ष पाय जामनेरमध्ये कमी आणि मुंबईमध्ये जास्ती, अशा पद्धतीने यांचं काम चालू आहे. अरे तुम्ही लोकप्रतिनिधी, लोकांच्या काय समस्या आहे ते ऐका. आता मध्यंतरी एक नवीनच फंडा काढला होता त्यांनी, एक समाजाचे मेळावे घ्यायला लागले होते, बंजारा समाजाचा, इतर समाजाचा. तुम्हाला आत्ताच मेळावा घ्यायची का आठवण झाली? मेळावा घेण्याबद्दल माझं दुमत नाही, तर दुमत नाही, पण तुम्ही जर मेळावा घ्यायचा आहे ना, इलेक्शनच्या तोंडावर नका घेऊ, आधी घ्या. त्या समाजाचा मेळावा घेऊन त्यांना विचारा तुमच्या काय समस्या आहे, काय अडचणी, मी काय दूर करू शकणार आहे ते विचारा तुम्ही. तर ते विचारा तुम्ही, ते विचारत नाही. महापुरुषांची आठवण केव्हा येते? जेव्हा निवडणूक येते तेव्हा. 10 वर्षात का बरं झाली नाही? बरं ते महापुरुषांचे पुतळे किती घाई गर्दीत बसवले आणि किती घाई गर्दीमध्ये अनावरण केलं तुम्ही पाहिलंच असेल. आणि आता हे जर म्हणता मी जे सांगितलं समाजाचं, असं आहे कधी शेतकरी मेळावा घेऊन दाखवा बरं, हिंमत येतं. त्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही भाववाढच केली, हमी भावात वाढ केलेली नाही ना. कपाशी पहिल्यांदा किती 10-15 हजार रुपये एकर क्विंटल जात होती, आणि आता एकरी उत्पन्न तर घटलं परंतु भाव सुद्धा कमी झालेले. त्या शेतमालाच्या कपाशीच्या हमी भावासाठी काय करता याच्यासाठी मेळावा घ्या. बेरोजगारांचा मेळावा घ्या. मेळावा कसा घेता? तुम्हाला जर्मनीत घेऊन जाईल. हे 5 वर्षापासून ऐकतोय आपण. नेलं का एकतरी अजून जर्मनीला? आणि ते निवडणुकीच्या वेळेलाच का बरं आठवतं? खरोखर करायची इच्छा असेल तर तुम्ही करायला पाहिजे. दरवर्षी आमसभा ही व्हायलाच पाहिजे असा एक संकेत आहे. मला तर 5 वर्षात, मी 10 वर्षात आमसभा झालेली आठवत नाही. मग जर आमसभाच झाली नाही तर तुमच्या समस्या त्यांच्यापर्यंत पोहोचतील कशा? तर हा सगळा विचार आपण करायला पाहिजे, कारण त्यांना जनतेकडे लक्ष द्यायला वेळ राहिलेला नाही. त्यांना महाराष्ट्रामध्येच फिरण्यामध्ये वेळ जातोय. तर या अशा पद्धतीने जर गोष्टी चालू असतील तर आपण सगळ्यांनी विचार करायलाच पाहिजे. आणि आता तर नवीनच त्यांनी फंडा काढला तर मध्ये बटेंगे तो कटेंगे. अरे कशासाठी बटेंगे तो कटेंगे? जर कधी मी तर असं म्हणेन, ना बटेंगे ना कटेंगे, सबको साथ लेकर आगे बढ़ेंगे. हम भी जान लेकर आगे बढ़ेंगे और नया महाराष्ट्र निरामय करेंगे. असा विचार का करत नाही? असा विचार करा. फक्त सांगता हिंदू खतरे दे, मुसलमान खतरे में. अरे त्यांना एक समजून सांगा ना, जर कधी एखाद्या अतिरेक्याने समजा इथे हल्ला केला तर इथे का फक्त हिंदूच मारणार आहे का? मुसलमानही मारणार आहे. त्यांना हे समजून सांगा. त्या जखमींचं रक्त पाहून एक खून ना हिंदू का है ना मुसलमान का है, एक खून ना हिंदू का है मुसलमान का है. इस खून की कदर करो यारो. एक खून हिंदुस्तान का है, एक खून हिंदुस्तान का है. हे समजा त्यांना. हे काय शिकवता कटेंगे बटेंगे? चांगल्या पद्धतीने सांगा. आणि कोणीच कोणालाच कोणी काटू शकत नाही. आणि जर कधी आपण सगळे चांगल्या प्रेमाने राहिलो तर सगळ्याच गोष्टी नीट होणार आहे. जर आपण हातात हात घालून चाललो तर आपलीच प्रगती होणार आहे. सगळ्यांना कळायला लागलेलं आहे ना. आणि खरं तर मला हे बोलता बोलता आठवले, आज चौकात आलो म्हणजे मला 2 व्यक्तींची नक्कीच आठवण होते. एक आमचा स्वर्गवासी ईश्वरप्पा वाघ आणि स्वर्गवासी सतीश शर्मा. या खरं म्हणजे पुढे न्यायला हे दोघंच कारणीभूत होते, परंतु त्यांची सुद्धा आठवण राहत नाही. तर अशा हे कित्येक कार्यकर्त्यांनी त्यांना पुढे आणण्यासाठी प्रयत्न केलेले, जीवाचं रान केलेलं आहे. परंतु आता ते सगळे अडगळीत पडलेले आहे आणि कालचे पुढे आलेले आहेत आणि या जुन्यांच्या डोक्यावर हात फिरवत आहे. तर जर कधी आता मी मागे ऐकलं तर खोडपे सर काय करणार आहे, काय केलं? अरे खोडपे सरांनी काय केलं आणि काय करणार आहे ते पाहण्यापेक्षा तुम्ही काय केलं ते आधी बघा.
माझ्या मनात ते एक पक्क आहे, त्यांनी मागे आश्वासनही दिलं होतं की बागपूरचं पाणी आणू. का बरं आणलं नाही बागपूरचं पाणी? तापीचं पाणी बागपूरमधून आणून संपूर्ण तालुक्यात फिरवणार असं मोठं दिवस स्वप्न दाखवलं होतं. दुसरं स्वप्न दाखवलं होतं टेक्स्टाईल पार्क आणि MIDCचं. तेव्हा सांगितलं होतं की टेक्स्टाईल पार्क उभी राहिल्यानंतर एकही तरुण बेरोजगार राहणार नाही. मग तुम्हाला उभा राहायला कोणी मना केली होती? फक्त ती शेती जमीन हाकवर केली, रस्ते करून घेतले आणि सगळं सोडून दिलं. कारण की करण्याची इच्छाच नाही ना. करायची जर इच्छा असले तरच हे सगळं होऊ शकतं, नाहीतर नाही. तर हे जे अपूर्ण कामं सोडलेले आहेत ना त्यांनी, हे मी निश्चित पूर्ण करणार आहे. तुम्ही म्हणाल आमदार झाल्यावर कसं काय पूर्ण कराल? कारण आमदाराकडे एवढं नसतं. पण मी ह्या भरोश्यावर पूर्ण करणार आहे की येणारी सत्ता ही महाविकास आघाडीचीच राहणार आहे. आणि माझा जय झाल्यानंतर, विजय झाल्यानंतर ते लोक सुद्धा माझा तेवढाच सन्मान करतील आणि मी सांगितलेले कामं निश्चित करतील. आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आणि आदरणीय जयंतरावांकडून मी आपल्याला जे हक्काचे काम आहे ते निश्चित पूर्ण करून घेणार आहे. आता सत्ता नसताना सुद्धा MIDC आणू शकते. याचं चांगलं उदाहरण म्हणजे जामखेडचे प्रतिनिधी म्हणून कर्जत जामखेडचे रोहित दादा, त्यांनी अक्षरशः विधानसभा डोक्यावर घेतली विरोधी पक्षात असून सुद्धा, आणि ती MIDC मंजूरच केली. तर मी त्याच पद्धतीने आपले टेक्स्टाईल पार्क असेल, MIDC असेल, या सगळ्या गोष्टी करण्यासाठी प्रयत्नशील राहणारच आहे. दुसरा एक विषय नेहमी ऐकायला भेटतो मला, आरोग्य दूत म्हणून घेतात ते स्वतःला. कोणालाही काही झालं तर फक्त माझ्याकडे आम्ही पूर्ण खर्च करून दिला असं सांगतात. आणि ते मुंबईला न्यायची गरजच काय, इथेच करायला नाही. त्या सरकारी दवाखान्यामध्ये जर कधी जायचं म्हटलं सिव्हिल हॉस्पिटलला, तर गरीबातलं गरीब पेशंट सुद्धा तुम्हाला इथे नेऊ नका, इथे मी मरून जाईल. मग तिथे सुविधा द्या ना. सर्वसामान्यांसाठी जर कधी तुम्हाला एवढी खरंच आरोग्य सेवा द्यायची आहे, तुम्ही आरोग्यमंत्री होते तेव्हा ते हॉस्पिटल अद्यावत करून घ्यायला पाहिजे होतं की आपल्या पेशंटच्या सगळ्या तपासण्या इथे व्हायला पाहिजे, तो बाहेर जायला नको. अशा पद्धतीने त्यांनी करायला पाहिजे होतं. ती खरी आरोग्य सेवा होती. पण ती आरोग्य सेवा त्यांना करता आलेली नाही. म्हणून आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगतो की मी निवडून आल्यानंतर तुमची निराशा करणार नाही. त्याचं कारण पण आहे, आपला नंबर आहे 1 आणि आपलं काम सुद्धा राहील नेट. आपल्याला ठेकेदारांचे पोटं भरायचे नाही. जनतेचे जे आवश्यक काम आहे ते दर्जेदारच करायचे. फक्त त्याच्यासाठी तुम्हाला एकच कष्ट घ्यायचं आहे. 20 तारखेला आपण तर मतदान कराच, परंतु तुम्ही सर्व मतदानपर्यंत जाऊ शकणार नाही. तर आपण स्वतः उमेदवार, मीच उमेदवार असं समजून आपण सगळ्या मतदारांपर्यंत माझ्या वतीने विनंती करा की 20 तारखेला, येत्या 20 तारखेला 1 नंबरचं बटन तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावरचं दाबून प्रचंड मतांनी मला विजयी करा. आणि तुमचं काम, तुमचा विकास हा कोणी रोखू शकणार नाही याची मी ग्वाही देतो. एवढंच मनोगत व्यक्त करतो आणि माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रामकृष्ण हरी. 30 वर्ष झाले, आता बसवा घरी. मित्र 2 मिनिट.